महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भाजपचे दिल्लीचे माजी आमदार प्रवीण सिंह यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या हल्ल्याच्या धमकीच्या निषेधार्थ अकोला जिल्हा काँग्रेस पार्टी कमिटीच्या वतीने दारूबंदी आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते साजिद खान पठाण यांनी आरोप केला की प्रवीण सिंह यांनी राहुल गांधींवर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। ते भाजपचे माजी आमदार असोत किंवा अन्य कोणीही, ते कधी कुणाला मारणार नाहीत, तर कधी आम्ही बोललो नेत्याच्या हत्येबद्दल अशा धमक्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे। भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे गटनेते साजिद खान पठाण, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत वानखेडे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेस पक्षाने प्रवीण सिंह यांच्या या कृतीचा निषेध करताना म्हटले आहे की अशा धमक्यांचे समर्थन करणे पूर्णपणे अयोग्य आहे आणि ते खपवून घेतले जाणार नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।